आज एक महत्वपूर्ण असो एक दीस जो दीस आम्ही दर वर्सा मनयतात आणि तो दीस मनयल्या उपरांत त्या दिसाक जे आम्ही ठराव घेतात त्याचे फॉलोअपूय करतात। सर्गेस्त राजीव गांधी हांची पुण्यतिथी आज सकाळी राजीव गांधी मेडिकल कॉम्प्लेक्स या वाठारांत राजीव गांधीच्या पुतळ्याक हार अर्पण करून फुलां अर्पण करून आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पित केल्या। आणि आता आम्ही काँग्रेस हाऊसांत ही कार्यावळ आयोजित करता। हांव मागता गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे सिनियर वायस प्रेसिडेंट M.K. शेख आणि सेवा दलाचे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ फुडारी नागवेकर बाब आमकां त्यांच्यानी हार अर्पण करून या कार्यावळीची सुरवात करची। मागता हेर मानेस्तांक जाग्यार एकटो एकटो येवन वचोन आपणाच्या जाग्यार रावचे, शिस्तीन एक एकट्यान वचोन रावचे। आदले या देशाचे पंतप्रधान आणि आदले काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सर्गेस्त राजीव गांधीच्या यादीन आयज आमी हांगा सगळे जमलेले आसा। राजीव गांधी एक ज्योत जावन आसा, जी ज्योत सतत या देशांक पेटत आसता। राजीव गांधीन दिल्लो धडो, राजीव गांधीन दिल्ली देख आणि राजीव गांधीचे विचार हे आमकां सगळ्यांक पवित्र विचार जावन आसा। या देशा खातीर मोलाचे विचार आसा, त्या विचारांची वाटचाल दर नागरिकान या देशांतल्या नागरिकान करपाक जाय। आणि म्हाका दिसता की जायते लोक राजीव गांधीक मानतात, राजीव गांधीचे विचार, राजीव गांधीचे विजन हे विजनाकडे पळोवन या देशांतली जनता तांकां आदरान पळयता आणि त्यांच्या पावलार पावल मारून मुखार वयता। या देशाची जी उदरगत जाल्या, खास करून तंत्रगिन्यान मळार जी उदरगत जी सुरवात राजीव गांधीन केली ती आयज बरीच मुखार पावला, तिचे श्रेय राजीव गांधीक वयता। चड वेळ घेनासतना आयच्या खेळात आपणाचे मोलादीक विचार थोडक्यान मांडपाक आपयता गोंय राज्याचे आदले उपसभापती काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ फुडारी शंभूभाऊ बांदेकर। गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे सिनियर वायस प्रेसिडेंट बाब M.K. शेख, पार्टीचे प्रवक्ते बाब अमरनाथ पंडित, सेवा दलाचे बाब विश्वासराव नागेकर, लई सावंत, पार्टीचे सगळे आमचे जाळवंडा भावानंद, आज आम्ही आमच्या पक्षाच्या वतीन आमच्या देशाचे माजी प्रधानमंत्री आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव गांधी त्यांची 33वा स्मृतिदिन हांगा पार पाडला। राजीव गांधी बद्दल एकाच वाक्यान सांगपाक ज्या प्रमाणे म्हणतात की राजीव गांधींचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे आधुनिक भारताचे शिल्पकार, आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया, त्याचप्रमाणे राजीव गांधी म्हणतात की 21व्या शतकाकडे वळणारे आमचे ते गॉडफादर आमच्या देशाचे। तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी हे खरे कार्य करून
राजीव गांधी दाखवले आहे आणि म्हणून ते वॉज द गॉड फादर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफ द नेशन. अशा ह्या राजीव गांधी आपल्या पंतप्रधानांच्या काळात अनेक सामाजिक सुधारणा केलो, आर्थिक सुधारणा केलो, औद्योगिक सुधारणा, क्रीडाविषयक सुधारणा केलो. महत्वाचं काय सांगपाचं म्हणजे पंतप्रधान राजीवजी दिसताले की हो देश जो हा तो आमच्या भावी पिढीच्या हातीन वचपाक जाय आणि म्हणून त्यांनी पहिले काम केले की आमच्या तरुणांक त्यांनी मतदानाचो अधिकार दिलो. दुसरे काम हे दिसतले की जी आमच्या देशात बायला मनशांक महिला एक दुय्यम दर्जाची वागणूक मेळटा तशी ती तांकां मेळपाक जायना. म्हणून तांणी आपल्या राष्ट्रीय पातळीचेर आपल्या पक्षाचेर आणि मंत्रिमंडळात जास्तीत जास्त सुजाण तरुण हुशार अशा तरुणी नारी शक्तीक फुडें हाडपाचो प्रयत्न केलो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे आमच्या देशातले SC, ST, OBC मायनॉरिटीज आहात ते सुद्धा आपल्या एका समान पातळीचेर येवचे म्हणजे जास्तीत जास्त सुधारणा करून हे अनुसूचित जाती जमाती वंचित आदिवासी अल्पसंख्याक हांकां फुडें हाडपाचो प्रश्न. आणि अत्यंत महत्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे जो कायदो त्यांचे मातोश्री इंदिरा गांधीन घातलो की 20 कलमी कार्यक्रमाचो तो 20 कलमी कार्यक्रम फुडें व्हरपा खातीर आणि प्रत्येकाक अन्न वस्त्र निवारची सोय जावपा खातीर त्यांनी नवीन 20 कलमी कार्यक्रमाची सुरवात केली. आणि हे सगळ्या करताना त्यांनी देशाची प्रगती तर केली. आज आम्ही म्हणतात की राजीव गांधी तो दहशत विरोधात आज वाटले जाले की दहशतान कशा आमच्या देशात हांगा लुबाडणूक केल्या, पिळणूक केल्या, छळणूक केला आणि देश नष्ट करपाचो प्रयत्न केला तो पळयता. आणि म्हणून प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्र सरकारान हो दहशतवादी विरोधी अत्यंत गंभीरपणे पाळपाक जाय. आणि जो देशात अंतर्गत तो बहिर्गत दहशतवाद चालला तो नष्ट करपाचो प्रयत्न करता. तो दहशतवाद नष्ट करा ही राजीवजी आमचे खरी आदरांजली आसतली, खरी श्रद्धांजली आसतली. अशा ह्या आमकां नव्या युगाकडे व्हरणाऱ्या राजीवजी हांव आमच्या पक्षाच्या वतीन तुमच्या सगळ्यांच्या वतीन आदरांजली वाटयता. देव माता राजीव गांधी बाल मंचाचे अध्यक्ष पेलेजिया रापोज तुमकां तेंच्यांनी ह्या खिणाक आपणाचे विचार मांडचे. Good morning to the Senior Vice President Mr. Sheikh, to Mr. Panjikar, to Sevadal Sheikh, and to Jawahar Balman Sheikh, and all the congressmen. Today we are talking about, we are here because of Rajiv Gandhi's death anniversary. We are speaking about what Mr. Rajiv Gandhi did for the youth, for the women, for everyone. He taught if today we are having the mobiles in our hands, it is thanks to his ideas and his thinking. Today he has addressed to everyone, to the women, to the youth. Panchayat Raj, where 30% reservation was made for the women, it is because of Rajiv Gandhi. So if we are thinking of today, and if the age of 18 was brought for the election, is it also because of Rajiv Gandhi? If the youth is given this platform to decide, if the women are given the platform to decide, we have to think of what Mr. Gandhi would do, and we have to be our own self-leaders and take India forward for the vision, for the people and for the nation. And we have to be positive for that. Thank you. Jai Jawahar. आता हांव मागता आमचे ज्येष्ठ काँग्रेसचे फुडारी आनी सेवा दलाचे लिडर नागरिकां बाब हांकां तेंच्यांनी थोडक्यात आयच्या दिसाक उपस्थित सिनियर वाइस प्रेसिडेंट नावी सगळे आमचे सेवा दलाचे पदाधिकारी नावी सगळे काँग्रेसमॅन आज हांगासर राजीव गांधी श्रद्धांजली दिता आसतना एक मनांतल्यान कितें एक उर्बा येता आनी हो एंटी टेररिस्ट डे म्हणून आमी सेलिब्रेट करता. ज्या दीस राजीव गांधीची हत्या जाली न्ही ते दीस हांवें म्हाजे मिसेसीक म्हणलें की आमकां राजीव गांधी जाय ह्या देशांत परत. आनी आय डिसायडीड टू गो फॉर द थर्ड चायल्ड एंड माय थर्ड सन वॉज बॉर्न. People say how the son was, I said that is a determination.
and I was devoted to his work. Now, So his name is Rajiv. no, his name is Jnani. So, आज आम्ही 21st सेंचुरीन पावन मारता आसतना आम्ही फुडें वतले तेन्ना कितल्योश्योच गोश्टी तुवें आतां आयकल्यो पळय. ह्यो सगळ्यो गोश्टी 21st सेंचुरीन हे देशाक व्हरचे आनी देश हो प्रज्वलीत जावचो, देश हो जगभरात प्रसिद्ध जावचो म्हणून राजीव गांधीन जी स्टेप्स केले पळय हे सगळे तरेन वयान पळय. आज आमच्यो बायलो जायत्यो पंचायतीन दिसतात, म्युनिसिपालिटीन दिसतात त्यो बिकॉज ऑफ दीस रिजर्वेशन. देर आमी पळयतात की रायट टू वोट 18 years दॅट वॉज बिकॉज ऑफ दीस रिलीजन. आनी ताणें तें इतलें केलें अशें न्ही. ताणें वेगळे वेगळे तरांचे जे आमचो देश फुडें व्हरपाक जी गोश्टी जाय आशिल्ल्यो तितल्यो करपाक तो जबाबदार आशिल्लो आनी तें करतालो. आनी खरें म्हणजे त्या दीस तें दूर जालो की तेजेर एक मोठो प्लॅन करून ताजें एसेसिनेशन जालें म्हणून आमच्या दीस. आनी ताजे विशयी आजचे जे गव्हर्मेंट आसा पळय ताजे विशयी कदर पळयान घेवपाचें तांचे कडेन हें ना. म्हणजे ते फक्त कित्याक लागून आमचो प्रायम मिनिस्टर गाडी घेतले जनतेचे मुस्तार सगळी कडेन फिरतात आनी एका एक पार्लमेंट इलेक्शनच्या हेका 4 रॅली 5 रॅली आनी ह्यो सगळ्यो करप म्हणजे हातूंत कितें सांग लोकांक कितें जाय ताचे विशयी एक शब्द ना. काल इंटरव्यू पर्यंत जालो पळय तेन्ना प्रायम मिनिस्टर लोकांचे प्रॉब्लमा विशयी एकूय विशय आनी लोकांचे प्रॉब्लमा कोण सोडटलो सांग पळय. म्हागाई विशयी कोण उलयतलो, तांचे त्रास जातात ते सगळे बाकीचे ताजे विशयी कांयच उलोवंक ना. फक्त वचून गेलो देवळां राम देवळान गेलो साश्टांग नमस्कार केलो तातूंत लोकांक रिलीफ मेळना. लोकांक कसो रिलीफ मेळटले हाचे विशीं तरी एक शब्द उलयल्लो तांणी. आपणाक दुख्ख दिसता आज म्हागाय जास्त खऱ्याचेर पावल्या म्हणून की सगळे तरेन सगळे जे गॅस पेट्रोल हे सगळे म्हारग करून दी सर्वसाधारण मनशाक दाळी गर्यान हे मनान येवपाक जाय. हो बॅकवर्ड जो सर्वसाधारण मनीस आहा पळय ताजें दुख्ख आमी कशें पळयतात न्ही ते आमचे कडेन जावपाक जाय. आमी पळोवपाचे दृश्टिकोन वेगळो जावपाक जाय. कित्याक सांग आमी फक्त पार्टी म्हणून हो एक ग्रेट लिडर हाजे कडेन पळयनासतना आमी काँग्रेस पार्टीचो सदांच ध्येय उरता लोकांच्या समस्या कडेन पळोवपाचो ध्येय. आतांच न्ही की आतां उलयलें की जे आमचे फर्स्ट प्रायम मिनिस्टर आशिल्ले नेहरू म्हण मागीर इंदिरा गांधी म्हण तांणी सगळे जे कार्य केलें पळय न्ही हे देशा खातीर आनी देशाचे नागरीक जे सर्वसाधारण लोक आहा पळय तांचें दुख्ख कशें पयस करतले पळय. 20 प्रोग्राम हाडलो पळय तेन्ना पर्यंत केले व्हडले 20 प्रोग्रामाक हांव स्वता 8-16 दीस 8 दीस आनी 8 दीस पेडण्यान पायदल भोंवले आनी 20 प्रोग्राम इम्प्लिमेंट करपाक. सो त्या खातीर एकदम हें दिसता की आमी हे प्रोग्राम आयले पळय तेन्ना ताका लागून आमी मोठे साथ दिला ताका. आनी त्या खातीर आमकां बारीक लोकांचे जे सर्वसाधारण मनीस आहा पळय तांचें दुख्ख कळटा आनी तें दुख्ख निवारण कशें करचें हाचे विशयी आज इलेक्शनच्या वेळार खरें म्हणजे निवारण कशें करचें तें फक्त काँग्रेस पार्टी सोडली जाल्यार दुसरे पार्टीनी ही गोश्ट सांगूंक ना. बीजेपीन हाजे विशयी कांय कमेंट ना तांचे. फक्त ते सांगता की आतां आमी हें करतले तें करतले. आतां हे 5 लाख रुपया 25 लाख रुपयाचे मेडिक्लेम दितले आनी 5-5 किलो की कोणाक जेवण दितात. की चायनीज भाशेन एक म्हण आहा टीच ए पर्सन टू फिश यू नो ही वील फिश फॉर लायफ. गिव हिम ए फिश ही वील ईट एंड फिनिश इट अप. की तुमी तांकां 5-5 किलो पळय तांदूळ दितात ही काँग्रेस पार्टीचें ध्येय तांकां जेवण दिवपाचें तें तुमी तुज्या लेबर लायतात आनी तें तूं आज तांकां दिता 5-5 किलो. तांकां स्वावलंबी करा. तांकां स्वावलंबी रावन कशें आपल्या हाजेर कशें ते जोडटले आनी जगतले पळय तें तरी करा न्ही. हें लजेची गोश्ट खरें म्हणशार की कोणाकूय हाडलो तुका 5-5 किलो तांदूळ दिता तुका 10-10 किलो तांदूळ दिता बरोबर न्ही. त्या खातीर आमी लोकांचें दुख्ख पळोवंक जाय आनी लोकांचे गरजेक आमी पावपाक जाय. आनी आज आमी श्रद्धांजली दिता आसतना इतलेंच मनान दवरलें की एंटी टेररिस्ट डे आमी प्रामाणीकपणे पाळटात आनी आमी ताका लागून कार्य करतलीं. नागवेकर बाब एंटी टेररिस्ट डे आयज आमी हो मनयतात आनी त्या उगडासान आमी आयज सबूतय घेतला की आमी जे समाजाक वायट जातले ते कांयच करचे ना. सगळे एकचारान रावतले. समाज घडोवपा खातीर सगळे मेळोन आमी मुखार वतले. आतंकवाद म्हटल्या उपरांत फक्त शस्त्रांनी मारप नासता
सो आतंकवाद जे दुसऱ्यांक कितें वायट जाता तो आतंकवाद, जो समोर म्हाज्या मनीस आसा तेका जी गोष्ट वायट जाता तो आतंकवाद आयज बंद जावपाक जाय. आयज आमी गोंयांत पळयता, आमच्या देशांत पळयता, असले आतंकवाद वचत थंय चलता. आतंकवाद जे सत्तेर बसल्या ते आतंकवाद करतात. जे सत्तेर आसा तेंच्यांनी लोकांक रिलीफ दिवपाक जाय, पण रिलीफ दिवच्या वेळार ते आनीक तांकां त्रासान घालपाचें काम हे सत्तेर बसपी हे खुर्चेर बसपी लोक करतात. आणि ह्या खातीर एक आतंकवाद फक्त शस्त्रांनी मारपाक जालो, दुसरो आतंकवाद लोकांक त्रास करपाचो आतंकवाद, हो त्रास करपाचो आतंकवाद आयज समाजांतसून नश्ट जावपाक जाय, बंद जावपाक जाय. त्या खिणाक आमी सगळ्या गोंयकारांक उलो मारता की सगळे आमी एकचारान रावया. आयज जायते कडेन आमी पळयता लोकांच्यो धार्मीक भावना भडकोवपाचें काम करता, दुखोवपाचें काम करता. जायते कडेन गोंयांत पळयता आयज आमी खूब वायट गोश्टी घडटा. आमी सगळे गोंयकार म्हणून गोंयांत एकचारान रावया. सगळ्या धर्माचे लोक मेळून आमी आयच्या ह्या दिसाक सोपूत घेवया की आमी सगळे गोंयचें नांव, गोंयची अस्मिताय राखपा खातीर आमी वावुरतले अशी आमी सोपूत घेवया. आनी गोंय आमचे फुडारा खातीर, आमचे फुडले भावी पिढी खातीर आमी हे गोंय गोंयकारा खातीर आनी आमच्या येणाऱ्या पिढी खातीर सुरक्षीत अशें दवरतले असो आयज आमी सोपूत घेवया. आयच्या शेवटाक उलोवपाक आपयता काँग्रेस पार्टीचे सिनियर व्हायस प्रेसिडेंट आदरणीय M.K. शेख हांकां की तेंच्यांनी ह्या आयच्या दिसाक तेंच्यांनी आपणाचे बहुमूल्य अशे विचार मांडचे. गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे सगळे पदाधिकारी आणि या पक्षाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वावुरपी पळयता 32 ते 33 वर्सांचो काळ गेलो, इतिहासान जमना. म्हाका उगडास जाता 21 मे 1991 जी वेंचणूक आशिल्ली ताचो प्रचार करपाक बाब राजीव गांधी गोंयांत आयिल्ले आनी सांजचे आमच्या आझाद मैदानाचेर तांची जाहीर सभा आशिल्ली. जाहीर सभेक तांणी संबोधीत केलें आनी मिटींग सोंपता म्हणसर एक नेटाचो वारो व्हांवपाक लागलो आनी थंय एक वायट घडणूक घडली. तेन्ना आमकां तें कळ्ळें ना. राजीव गांधीचो फोटो जो आमी स्टेजीचेर लायिल्लो तो वाऱ्यान सकयल पडलो आनी फुटलो. तेन्ना आमकां तें अशें हें दिसलें की तें कॉमन पडलें, वाऱ्यान पडलें आसतलें म्हणून. आमी तो फोटो काडून दवरलो आनी हांगच्यान राजीव गांधी दक्षिणे कडेन आपल्या प्रचाराक फुडें गेले आनी मागीर परमबद्दूर हांगा जें कितें जालें तें आमकां सगळ्यांक खबर आसा. सगळें जग रडलें, सगळो देश रडलो त्या दिसा. कारण एक तरुण व्यक्तिमत्व, एक तरुण फुडारी ह्या देशाक फुडें व्हरपाक सोदतालो आपल्या विचारान. कारण ताजी एक दूरदृश्टी आशिल्ली, ताजी वैज्ञानीक दृश्टी आशिल्ली आनी त्या दृश्टीक आकार दिवपा खातीर आनी ते प्रत्यक्षान हाडपा खातीर हो फुडारी वावुरतालो. म्हाका खबर आसा आमी इलेक्शन तो प्रचार बंद केलो आनी आमी बाब एडवर्ड फालेर हांच्या फुडारपणा खाल सबंद दक्षिण गोंयांत एक राजीव ज्योत भोंवडायली, फक्त दक्षिण गोंयांत. आनी जंय आमी पावले ती ज्योत घेवन थंयचे लोक येवन त्या तसबिरीक फुलां घालताले आनी अक्षरशः रडटाले. हें आमी पळयलें त्या वेळार. सो तुमी जर नेहरू कुटुंबाचो इतिहास काडून पळयलो जाय, मोतीलाल नेहरू म्हणात, जवाहरलाल नेहरू म्हणात, इंदिरा गांधी म्हणात वा राजीव गांधी म्हणात, ह्या कुटुंबान ह्या देशा खातीर खूब त्याग केला. मोतीलाल नेहरू हो एक गिरेस्त मनीस, ताच्यान जाय जाल्यार आरामात आपलें जिवीत सारपाक जातालें. जवाहरलाल नेहरू त्याच कुटुंबाचो,
ताज्यानूय जाय जाल्यार आरामशीर आपले जिवीत व्यतीत करपाक जातालें, पूण तांणी त्या वेळार त्याग केलो. आपलें घरदार सोडलें, संवसाराचें उदक सोडलें आनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत तांणी उडी मारली. हो तांचो त्याग, हें तांचें बलिदान. ताजे उपरांत इंदिरा गांधी पळय, इंदिरा गांधी ह्या देशाचो एकवट सांबाळपा खातीर सगळ्या धर्माच्या जाती जमातीच्या लोकांक एकठांय दवरपा खातीर आपलो जीव दिलो. मागीर राजीव गांधी पळयात, राजीव गांधीन तेंच केलें, ह्या देशा खातीर त्याग केलो, ह्या देशा खातीर आपलो जीव दिलो. म्हणजे देशा खातीर त्याग करपाची, देशा खातीर आपलो जीव पसून दिवपाची परंपरा ह्या नेहरू फॅमिलीत आसा. आज तांच्याच पुर्वजांच्या पांयार पांय दवरून सोनिया गांधी जरी आज प्रत्यक्ष व्हडलीशी एक्टी जरी नासली, तर तांची भुरगीं राहुल गांधी बाय प्रियंका गांधी आज हो देश वाचोवपा खातीर, हांगासरली लोकशाय वाचोवपा खातीर आज देशभर भोंवतात, लोकां कडेन प्रत्यक्ष उलयतात, तांकां मार्गदर्शन करतात. हो केदो व्हडलो त्याग. तांकांय खूब रिस्क आसा, तांकांय धोको आसा, पण ताजी पर्व करिनासतना आपल्या कुटुंबाच्या परंपरे प्रमाण आज दोगांय प्रियंका गांधी आनी राहुल गांधी देशभर प्रचाराक भोंवतना आमकां दिश्टी पडटा. ताचे फाटल्यान लाखांनी लोक आज तांचे भाशण आयकुपाक, तांचे मार्गदर्शन घेवपाक आज घरांतल्यान भायर सरिल्ले दिश्टी पडटात. आमकां दुबाव ना की तांणी जो त्याग केला, तांणी जे परिश्रम घेतल्या, ताचें फळ आमच्या पक्षाक जरूर मेळटलें आनी परतून एक फावट आमचो पक्ष हांगा सत्तेर येतलो आनीक ह्या देशाचो कारभार सांबाळटलो. देव बरें करूं.